माझा माझा आतापर्यंत असा गैरसमज होता, की पावसाचं जे पाणी पडतं ते खूप शुद्ध असेल. परंतु ॲसिड रेन या टॉपिकचा अभ्यास केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं, की ते पण शुद्ध नाही आहे आणि आपण पावसाचं पाणीसुद्धा अशुद्ध करून टाकलेलं आहे. जसं ते स्पेसमधनं खाली येतं आपल्या पृथ्वीच्या ॲटमॉस्फिअरमध्ये, त्यावेळेस आपण जे उद्योग केलेले आहेत, त्या उद्योगांमुळे जे सल्फर डायऑक्साईड आहे किंवा नायट्रोजन ऑक्साईड आहे, हे विषारी वायू त्या पावसाच्या पाण्यासोबत मिक्स होतात आणि आपल्याला जी पाऊस मिळतो, तो पाऊससुद्धा एक ॲसिड रेन असतो, हे मला अभ्यासायला मिळालं आणि म्हणून आज माझा तो गैरसमज दूर झाला, की पावसाचं पाणी हे खूप शुद्ध असतं आणि आम्ही लहानपणी करायचो, की पाऊस पडत असला, की तोंड आ करून ठेवायचं आणि पावसाचे थेंब आपण असे पकडायचे आणि ते प्यायचं. कारण आम्हाला असं सांगण्यात आलं होतं, की पावसाचं पाणी खूप शुद्ध आहे. राइट? परंतु प्रत्येकच ठिकाणी ते अशुद्ध किंवा ॲसिड रेन असेल असं नाही. तर असे काही इंडस्ट्रियल बेल्ट आहेत किंवा काही एरिया आहेत, की ज्या ठिकाणी सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईडचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये वातावरणामध्ये सोडले जातात इंडस्ट्रियल कामामुळे. त्या ठिकाणी ॲसिड रेन होण्याचे चान्सेस असतात. मागे आपल्या चेंबूरमध्ये पण, मुंबईच्या चेंबूर या भागामध्ये पण ॲसिड रेन होणार अशी अफवा उठली होती आणि काही असे देश आहेत, काही कॉन्टिनेंट आहेत, की तिथे ॲसिड रेन होत असते. परंतु ही ॲसिड रेन असते काय, ते सगळं या भागामध्ये आपण बघणार आहोत आणि ते किती डेंजरस आहे ते पण तुम्हाला कळेल. Acid rain is a type of precipitation that is significantly more acidic than normal rain due to presence of elevated level of hydrogen ions. सो हायड्रोजन आयन्सचं जर का प्रमाण वाढलं, पाऊस पडत असताना त्या पावसामध्ये जर का हायड्रोजन आयन्स जास्तीचे झाले मिक्स, तर ॲसिड रेन तयार होते. This condition occurs when sulfur dioxide and nitrogen oxide are emitted into the atmosphere, where they react with water, oxygen, and other chemicals to form सल्फ्युरिक ॲसिड अँड नायट्रिक ॲसिड. बघा, सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड हे दोघं जर का वातावरणात खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिलीज झालेले असतील, इंडस्ट्रियलायझेशनमुळे म्हणा किंवा इतर कोणत्याही कारणामुळे, जी कारण आपण बघणार आहोत, तर ते काय करतात, वातावरणातील पाणी, ऑक्सिजन आणि इतर जे काही केमिकल्स अवेलेबल आहेत हवेमध्ये, त्यासोबत रिॲक्ट होऊन एक वेगळं ॲसिड तयार होतं, ते म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड. आणि सल्फ्युरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड जर का तयार झालं आणि ते जर मिक्स झालं पावसाच्या पाण्यामध्ये, तर तो जो पाऊस पडतो, दॅट इज कॉल्ड ॲसिड रेन. सो these acids can then fall on the ground as precipitation resulting in acid rain. तसं तुम्हाला समजलं असेल आता, की सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड्सचे जास्त प्रमाणात जर का रिलीज झालं हवेमध्ये आणि त्याच वेळेस हे दोघंही विषारी वायू सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड दोघंही जेव्हा रिॲक्ट होतात पाण्यासोबत, ऑक्सिजनसोबत किंवा इतर जे केमिकल्स आहेत आपल्या स्पेसमध्ये किंवा हवेमध्ये, तर त्यांचं पर्यावरण त्यांचा जो चेंज होतो, तो चेंज होतो सल्फ्युरिक ॲसिडमध्ये, नायट्रिक ॲसिडमध्ये आणि जेव्हा सल्फ्युरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड मिक्स होतं पावसाच्या पाण्यात, तो जो पाऊस असतो त्याला आपण म्हणतो ॲसिड रेन. So you may be asked to define acid rain, or you may be given four alternatives. Out of one alternative, it would be the definition of acid rain, and you will be expected to identify it. So in order to identify it, I have already cleared it that if sulfur dioxide and nitrogen oxide, both of these poisonous gases, if they are mixed and if they react with water, oxygen, and other chemicals that are there in the air, they change into sulfuric acid and nitric acid, highly toxic. And once they get mixed with the rainwater, then that rain is called acidic rain. I hope that you understood this. सो व्हॉट आर द कॉजेस ऑफ ॲसिड रेन? नंबर वन, बर्निंग फॉसिल फ्युअल्स. बघा, फॉसिल फ्युअल म्हणजे काय, की अशी काही इंधनं आपण जाळतो, की ते एकदा जाळल्यानंतर ते नष्ट होतात, परंतु त्यांच्या जळण्याने जे काही धूर किंवा गॅस तयार होतात ते वातावरणात सोडले जातात. मग असे सर्व, मग पेट्रोल असून देत, डिझेल असून देत, कोळसा असून देत, लाकूड असून देत, हे सगळे फॉसिल फ्युअल्स जे आहेत, रॉकेल असून देत, केरोसिन असून देत, हे सगळे फॉसिल फ्युअल जे की आपण एनर्जी घेण्यासाठी वापरतो, त्यांचं बर्निंग झाल्यानंतर आउट ऑफ दॅट कंबशन जे गॅसेस तयार होतात, त्या गॅसेसमुळे सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड तयार होतो आणि तो वातावरणात सोडला जातो आणि नंतर ते रिॲक्ट होतात वातावरणाच्या ऑक्सिजनसोबत किंवा इतर केमिकलसोबत किंवा पाण्यासोबत आणि
त्यांचं पर्यावसान होतं सल्फ्युरिक ॲसिडमध्ये आणि नायट्रिक ॲसिड, जे की खूप टॉक्सिक आहेत, खूप पॉयझनस आहेत आणि ते एकदा मिक्स झाले पावसाच्या पाण्यामध्ये आणि तो जो पाऊस असतो त्याला आपण ॲसिड रेन म्हणतो. सो सर्वात आधी महत्त्वाचा फॅक्टर आहे, रिझन आहे बर्निंग फॉसिल फ्युएल्स. इंडस्ट्रियल प्रोसेसेस सच as स्मेल्टिंग. बघा, स्मेल्टिंग ही अशी प्रोसेस असते की एखाद्या अ, दगडामधनं किंवा रॉकमधनं त्याला तापवलं जातं. खूप मोठ्या टेम्परेचरवर तापवलं जातं आणि त्यातनं एखादा मेटल बाहेर काढला जातो. जशी खदान असते, एखाद्या ठिकाणी लोखंडाची खदान असते, एखाद्या ठिकाणी अल्युमिनियमची खदान असते किंवा इतर कुठल्याही धातूची खदान असते आणि त्या रॉकमध्ये किंवा खडकामध्ये जेव्हा ट्रेसेस सापडतात की इथे हा धातू असू शकतो, मग काय तिथे खोदकाम केलं जातं. जो काही दगड त्यातनं बाहेर निघतात त्यांना खूप मोठ्या टेम्परेचरवर तापवले जातात आणि या तापवण्यामुळे काय होतं, जे सल्फर डायऑक्साईड आहे आणि नायट्रोजन ऑक्साईड ते रिलीज होतात आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ते रिलीज झाल्यानंतर पावसामध्ये पाऊस त्यावेळेस जर होत असेल किंवा पाऊस झाला नाही तरी, कारण ॲसिड रेनचे खूप सारे प्रकार आहेत ते आपण पुढे बघणार आहोत, तर ते जेव्हा मिक्स होतात, वॉटरसोबत रिॲक्ट होतात, ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होतात आणि मग ते सल्फ्युरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड, जे की खूप टॉक्सिन आहेत, पॉयझनस आहेत, ते जेव्हा पाण्यामध्ये मिक्स होतात त्या पावसाला आपण म्हणतो ॲसिडिक रेन. सो इंडस्ट्रियल प्रोसेसेस जसं की स्मेल्टिंग आणि दुसरं रिफायनिंग, जसं शुद्धीकरण करणे. एखादा धातू तो शुद्ध करायचा असतो, तो ऑब्व्हियसली टेम्परेचर द्यावं लागतं आणि टेम्परेचरमध्ये किंवा धातू शुद्धीकरणामध्ये जी प्रोसेस असते त्यामध्ये पण SO2 आणि NOx म्हणजेच काय, सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड तयार होतात आणि ते वातावरणात मिसळले जातात. त्याचप्रमाणे मॅन्युफॅक्चरिंग, जे मेटॅलिक गोष्टी आहेत जसं की आयरन रॉड असून देत किंवा आयरन, इतर कुठलेही जे मेटलचे जे काही वस्तू बनवतो आपण त्या तयार करत असताना सुद्धा खूप सारी हीट जनरेट होते. कारण हीट केल्याशिवाय एखादा मेटल हा लिक्विड होत नाही आणि त्या प्रोसेसमध्ये काय होत असतं, SO2 आणि NOx खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात वातावरणामध्ये रिलीज होतात. सो इंडस्ट्रियल प्रोसेस सुद्धा एक खूप मोठं कारण आहे ॲसिड रेन होण्याचं. नंतर व्हेइकल एमिशन. बघा, ऑटोमोबाईल इंडस्ट्री ही खूप खतरनाक आहे. भारतामध्ये एवढे आता वाहनं झालेली आहेत. मुंबईमध्ये तर पायी चालणारा माणूस लवकर पोहोचतो आणि बाकीचे सायकल चालणारे किंवा टू व्हीलर चालणारे लवकर पोहोचतात. परंतु जे फोर व्हीलर आणि थ्री व्हीलर आहे किंवा मोठे जे व्हेइकल आहेत ते जागेवरच थांबलेले असतात, तासनतास तसेच पडून असतात. पॉईंट असा आहे की खूप सारे व्हेइकल आणि ते मोस्टली पेट्रोल म्हणजे फॉसिल फ्यूल वापरतात. पेट्रोल, डिझेल किंवा इतर जसं की आपलं CNG वगैरे झालं. यामुळे सुद्धा नायट्रोजन ऑक्साईड हा खूप मोठ्या प्रमाणात वातावरणात सोडला जातो आणि त्यामुळे ॲसिडिक रेन होण्यास मदत होते. ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीज. मग आता शेती पण त्याला एक कारण आहे ॲसिड रेन होण्याचं. काय की खूप सारे फर्टिलायझर्स म्हणजे काय, आपण खतं वापरतो आणि खूप सारे पेस्टिसाइड्स म्हणजे काय, विषारी आपण एखादी कीटकनाशक वापरतो आणि या फर्टिलायझर आणि कीटकनाशकांमुळे सुद्धा हवेमध्ये सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड हे रिलीज होतात आणि नंतर ते सल्फ्युरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड बनतात आणि त्यामुळे ॲसिड रेन होण्यास मदत होते. So burning of fossil fuel, industrial processes, vehicle emissions, agriculture activities, these are few reasons of acidic rain. Now, what are the effects? मग याचा परिणाम काय होतो? Damage to crops and forest. Of course, acidic rain can damage crops and forest by altering the soil chemistry. पूर्ण जमीन तिथली जी असते ना ती नापीक होऊन जाते, कारण त्यातले केमिकल्स जे असतात ते केमिकलमध्ये सल्फ्युरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड आल्या कारणाने त्या सॉईलमध्ये जी केमिस्ट्री असते म्हणजे त्यातली ती आम्लता जी असते ती बदलते आणि ती बदलल्या कारणाने एखाद्या ठिकाणी जर का पर्टिक्युलर एक पीक होत असेल तर त्या ॲसिड रेनमुळे ते पीक नंतर कदाचित तिथे होऊ शकणार नाही किंवा कोणतंच पीक होऊ शकत नाही. रेड्युसिंग द अवेलेबिलिटी ऑफ इसेन्शियल न्यूट्रियंट्स. इतकंच नाही की हे सल्फ्युरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड रेनद्वारे जर का जमिनीत मुरलं तर त्यामुळे तिथली जी न्यूट्रियंट्स असतात त्या जमिनीतले ते कमी होतात, नष्ट होतात किंवा बदलतात. अँड ऑब्व्हियसली त्याचा परिणाम असा होतो की पिकांची नासाडी होते किंवा पिकं होत नाही. पिकं होणार नाही म्हणजेच काय, शेतकऱ्याला खूप नुकसान होणार, शेतकऱ्याला नुकसान होणार, पीक तयार होणार नाहीत, आपल्याला खायला मिळणार नाही. हा मोठा परिणाम आहे. ही एक साखळी आहे, ते तुम्हाला माहिती आहे. अँड इन्क्रीज द टॉक्सिसिटी ऑफ सर्टन एलिमेंट्स. इतकंच नाही, जमिनीतून आपल्याला सगळ्या गोष्टी मिळत असतात आणि ज्या ज्या गोष्टी आपण जमिनीतल्या मिळतात त्या सर्व गोष्टी टॉक्सिक होतात. मग ते पिकांचं प्रोडक्शन असून देत किंवा इतर एखादे मिनरल्स असून देत किंवा पाणी असून देत, पिण्याचं पाणी असू देत, ते सगळं ॲसिडिक झालेलं असतं आणि त्याचा परिणाम ऑब्व्हियसली आपण ते खाल्ल्यानंतर किंवा पाणी पिल्यानंतर आपल्या शरीरावरही त्या टॉक्सिक
या पूर्ण टॉक्सिनचा आपल्यावर खूप वाईट परिणाम होत असतो आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. So, damage to crop and forest, this is one of the effects or the bad consequences of acid rain. ॲसिडिफिकेशन ऑफ लेक्स अँड रिव्हर्स. बघा, पावसाच्या पाण्यातनं ते पाणी आलं, ते ऑब्व्हियसली वाहत जाऊन कुठल्या तरी नदीमध्ये जाणार आहे किंवा तलावामध्ये जाणार आहे. आणि असं ॲसिडिक पाणी एखाद्या नदीत किंवा तलावात गेल्यानंतर तिथले जेवढेही जलचर असतील ते सर्वांवर इफेक्ट होणार आहे. आणि मग असे जलचर, जसे की आपण मासे पकडले, खेकडे पकडले, हे आपण पकडून आपण खाणार, तर ऑब्व्हियसली ते ॲसिड आपल्या पोटात पण जाणार आहे प्रत्यक्ष आणि सर्वांवरच त्याचा परिणाम होतो. आणि acidification of lakes and rivers is another worst effect of acid rain, because of which even the human health or human life is also in danger. त्या पूर्ण जलचरांचं आयुष्य बदलतं, अगदी ते मरून जातात किंवा त्यांना तो भाग सोडून दुसरीकडे जावं लागतं आणि त्यामुळे पूर्ण फूड चेन डिस्टर्ब होते, बायोडायव्हर्सिटी खराब होऊन जाते, राईट. सो जसं की माशांवर जिवंत असणारी कासवं असणार आहे, कासवांवर जिवंत असणारे मोठे फिश असणार आहे, मोठ्या फिशवर आपण ह्युमन्स डिपेंडंट आहोत. अशा प्रकारे प्रत्येक जण अफेक्ट होणार आहे, बायोडायव्हर्सिटी तिथली खराब होणार आहे. डॅमेज टू बिल्डिंग्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर. आता ताजमहाल सारखी जी बिल्डिंग आहे, जी की संगमरवरी खडकापासून बनवलेली आहे आणि ती पण खराब झाल्याच्या मागे बातम्या आहेत. कारण त्या ॲसिडिक रेनमुळे आणि ॲसिड्समुळे काय होतं माहिती का, ते एक तर तिथली झीज होत आहे किंवा त्याचा कलर बदलत आहे. याच्यावरनं आपल्याला समजलं पाहिजे की खडक सुद्धा जर का खराब होऊ शकतो ॲसिडिक रेनमुळे किंवा ॲसिड्समुळे, तर मानवी जीवन आणि सजीवांचं जीवन तर कधीच नष्ट होणार. सो दिस इज हायली डेंजरस अँड वी ऑल मस्ट टेक केअर ऑफ इट्स. ह्युमन हेल्थ इम्पॅक्ट्स. ॲसिड रेन कॅन हॅव निगेटिव्ह इम्पॅक्ट्स ऑन ह्युमन हेल्थ, इन्क्लुडिंग रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स. बघा, दमा, अस्थमा आपण बघतो, पुष्कळ लोकांना अस्थमा आहे. सो श्वासाशी रिलेटेड खूप सारे प्रॉब्लेम्स लोकांना आहे आणि ॲसिड रेन इज वन ऑफ द रिझन्स. कारण ॲसिड रेन फक्त पाऊसच नाही, डस्ट पार्टिकल पण असतात. ते आपल्याला आता ॲसिड रेनचे प्रकार आपण पुढच्या स्लाइडला बघणार आहोत, त्यावेळी तुम्हाला सरळ कळेल की तुम्ही जी डस्ट असते हवेमध्ये श्वास घेत असताना, त्या डस्टवर जर का हे सल्फ्युरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड असतील त्या डस्टमध्ये मिक्स, आणि तेच आपण जर का श्वासाने आत घेतलं, तर ऑब्व्हियसली आपल्याला श्वासाशी रिलेटेड सगळे प्रॉब्लेम्स होणार आहेत. इतकंच नाही, दॅट इज ऑल्सो रिलेटेड टू कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस. म्हणजे काय, तुम्हाला जे हार्ट अटॅक येणं, स्ट्रोक्स येणं वगैरे, हे जे परिणाम आहेत, हे पण ॲसिड रेनचे एक परिणाम किंवा कॉन्सिक्वेन्स आहेत. आणि इतरही खूप सारे हेल्थ इश्यू तुम्हाला होऊ शकतात. लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी. ॲसिड रेन कॅन लीड टू लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी बाय अल्टरिंग द हॅबिटॅट्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. ॲसिड रेन झाल्यानंतर तिथली जी जमीन आहे, त्यातलं जे केमिकल्स आहेत ते बदलतात. केमिकल्स बदलल्या कारणाने काय होते माहिती आहे का, पूर्ण पिकं किंवा तिथलं जे व्हेजिटेशन असतं, वनस्पती असतात, ते सर्व नष्ट होतात. आणि त्या वनस्पतींवर किंवा झाडांवर किंवा पिकांवर अवलंबून असलेले सर्व जे सजीव आहेत, ते सर्व एक तर मरतात किंवा त्यांना दुसरीकडे जावं लागतं. त्याच्याने पूर्ण बायोडायव्हर्सिटी त्या एखाद्या ठिकाणची खराब होऊ शकते. रेड्युसिंग द अवेलेबिलिटी ऑफ फूड अँड शेल्टर अँड इन्क्रीजिंग द रिस्क ऑफ एक्सटिंक्शन. आणि त्यामुळे काय होतं माहिती आहे का, काही सजीव पूर्णपणे नष्ट होतात आणि झालेले आहेत, आणि काही लोक तिथून स्थलांतर करतात, काही प्राणी स्थलांतर करतात. परंतु एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी एखाद्या प्राण्यांनी किंवा पशूंनी किंवा पक्षींनी किंवा माणसांनी स्थलांतर केलं, तर ज्या भागामध्ये ते स्थलांतर करतात त्या भागाच्या सर्व रिसोर्सेसवर त्याचा दबाव येतो. कारण एक भाकरी एक मनुष्य खाऊ शकतो, परंतु तीच खाण्यासाठी जर का 4 लोक आले, तर ऑब्व्हियसली स्ट्रेस येणार आहे. सो दिस इज अनदर इफेक्ट ऑफ ॲसिड रेन. आता टाइप्स ऑफ ॲसिड रेन, जसं की मी तुम्हाला मागच्या स्लाइडला सांगितलं. वेट ॲसिड रेन. वेट ॲसिड deposition occurs when acid rain falls to the ground in the form of rain, snow or fog. जर का पावसाच्या पाण्यात किंवा स्नोफॉल जेव्हा होतं त्या बर्फामध्ये किंवा फॉगमध्ये हे मिक्स झालेले असतील सल्फ्युरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड, तर ते असतं वेट ॲसिड डेपोजिशन किंवा ॲसिड रेन. किंवा दुसरा प्रकार आहे ड्राय ॲसिड डेपोजिशन. ड्राय ॲसिड डेपोजिशन म्हणजे काय, इट ऑकर्स वेन द ॲसिटिक पार्टिकल्स अँड गॅसेस सेटल ऑन सर्फेसेस सच एज बिल्डिंग्स, कार्स अँड ट्रीज. सो डस्ट पार्टिकल कुठे, बघा, तुम्ही एखादी कार 2 दिवस एका ठिकाणी लावून ठेवा, दुसऱ्या दिवशी ऑब्व्हियसली त्याच्यावर खूप सारे डस्ट पार्टिकल तयार होते. परंतु या डस्ट पार्टिकलसोबत सल्फ्युरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड पण पुष्कळ वेळा असतं, बसलेलं असतं. त्याला म्हणतात ड्राय ॲसिड डेपॉझिशन. आणि आपला जो ताजमहाल आहे त्यांच्या पूर्ण भिंतींवर ही ड्राय ॲसिड डेपॉझिशन हे 24/7 सुरू असतं, आणि त्यामुळे त्या भिंतींवर सुद्धा या ॲसिड रेनचा परिणाम झालेला आहे. तिसरा प्रकार आहे क्लाउड और फॉग ॲसिड डेपॉझिशन. क्लाउड और फॉग ॲसिड डेपॉझिशन ऑकर्स वेन ॲसिडिक क्लाउड्स अँड फॉग डेपॉझिट्स ॲसिड्स
ऑन सर्फेसेस, डेपॉझिट ॲसिड्स ऑन सर्फेसेस सच एज ट्रीज अँड बिल्डिंग्स. बघा, मोठी उंच बिल्डिंग असते किंवा एखाद्या माउंटनस भागामध्ये खूप उंचावर घरं असतात, मोठमोठ्या बिल्डिंग्ज असतात किंवा खूप मोठी मोठी झाडं असतात. त्या झाडांवर जर का हे क्लाउड्स बसलेत किंवा फॉग आलेलं असलं आणि त्या फॉगमध्ये आणि क्लाउडमध्ये जर का सल्फ्युरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड असतील, पार्टिकल्स असतील, तर ती गोष्ट आपण क्लाउड ऑर फॉग ॲसिड डेपॉझिशन असं म्हणून त्याला डिफाईन करू शकतो. सो यू मे बी आस्क दिस in MCQ, multiple choice questions, that what are the different types, how many types of acid rain is available, 2, 3, 4, 5. So you have to shortlist 3. Yes, now what are the different regions that are affected because of this acid rain? कुठे कुठे ऍसिड रेन झालेली आहे किंवा होते? नॉर्थ अमेरिका, in northern United States and southern Canada are particularly affected by acid rain due to the high levels of SO2 and NOx emissions from power plants and vehicles. बघा, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमधनं एवढ्या मोठ्या प्रमाणात सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड एमिट होतो पूर्ण वातावरणामुळे, आणि पुष्कळचे म्हणजे औष्णिक केंद्र आहेत तिथे ज्याच्याने वीज तयार होते. अशा भागांमध्ये ॲसिड रेन नेहमी होत असतो, तो म्हणजे नॉर्थ अमेरिका. नंतर युरोप. Many European countries such as United Kingdom, Germany, Norway are affected by acid rain due to high levels of SO2 and NOx emissions from industrial processes and vehicle emissions. बघा, ऑटोमोबाईल इंडस्ट्री प्रत्येक ठिकाणी आहे आणि इंडस्ट्रियल प्रोसेस जसं स्मेल्टिंग सांगितलं, रिफायनिंग सांगितलं मी तुम्हाला, त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड रिलीज होतात वातावरणामुळे आणि नंतर ते रिॲक्ट होतात पाण्यासोबत, ऑक्सिजनसोबत आणि इतर केमिकलसोबत, आणि मग आपल्याला ॲसिड रेन बघायला मिळतो, तेव्हा त्यांचं सल्फ्युरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड तयार होतं की जे दोघंही खूप पॉयझनस किंवा टॉक्सिक आहे. एशिया, आपल्या एशिया खंडामध्ये पण आहेत. चायना, जपान, साऊथ कोरिया यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲसिड रेन आपल्याला बघायला मिळतं आणि त्याचं प्रमुख कारण आहे इंडस्ट्रियलायझेशन, अर्बनायझेशन. बघा, म्हणजे शहरीकरण आणि औद्योगिकरण या दोन गोष्टीमुळे एशियामध्ये चायना, जपान आणि साऊथ कोरियासारख्या देशामध्ये आपल्याला ॲसिड रेन बघायला मिळतो. यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपल्या भारतामध्ये चेंबूर जो मुंबईचा भाग आहे त्यामध्ये पण ॲसिड रेन झाली अशी एक अफवा होती, परंतु ती अफवा होती का खरंच काय झालं नंतर काही माहिती नाही. परंतु इथे पण इंडस्ट्री बेल्ट आहे खूप सारा आणि त्यावेळेस चेंबूरमध्ये ॲसिड रेन झाला अशी अफवा होती. 2012ची ही गोष्ट आहे. राईट. मग आता याला काय सोल्युशन्स काय आहेत, उपाय काय आहेत? नंबर 1, रेड्यूस एमिशन. जसं मी सांगितलं, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमधनं खूप सारे SO2 आणि NOx रिलीज होतो आहे. त्याच्याप्रमाणे इंडस्ट्रियल प्रोसेसमध्ये खूप सारे SO2 आणि NOx रिलीज होत आहे. तर आपण हे कमी करायला पाहिजे. जर व्हेकल्समधनं हे एमिशन कमी नाही झालं, त्याचप्रमाणे जर का इंडस्ट्रियलमधनं हे एमिशन कमी नाही झालं, तर हे असंच वाढणार आहे. राईट. आणि दुसरा असा प्रश्न पडतो की आपण आता इंडस्ट्री बंदही नाही करू शकत, कारण त्याच्यावर आपली मोठी लोकसंख्या डिपेंडंट आहे. मग त्याच्यावरचा महत्त्वाचा जो सोल्युशन आहे दुसरा, यूज क्लीन एनर्जी. यूज क्लीन एनर्जी म्हणजे काय, की ती ग्रीन एनर्जी असते. म्हणजे जसं फॉसिल फ्यूल जाळल्यानंतर जे वातावरणामध्ये पॉयझनस गॅसेस रिलीज होतात, पण आपल्याला अशी काही एनर्जी रिसोर्सेस वापरायचे जसं की सोलर एनर्जी झाली, विंड एनर्जी झाली, टायडल एनर्जी झाली, न्यूक्लिअर एनर्जी झाली. या अशा एनर्जी आहेत की यांच्यामुळे कोणताही परिणाम आपल्या वातावरणावर होत नाही आणि ते रिन्युएबल असतात. त्याच्यामुळे ते संपतही नाही. फॉसिल फ्युअल्स एकदा वापरले म्हणजे संपून जातात, म्हणून आपण क्लीन एनर्जी वापरली पाहिजे. हा सर्वात बेस्ट उपाय आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक एन्व्हायरमेंटल इश्यूचं एक सोल्युशन तुम्ही नेहमी लिहून ठेवायचं आहे, ते म्हणजे यूज क्लीन एनर्जी आणि दुसरं प्लॅन्ट ट्रीज. कारण ट्रीज आणि क्लीन एनर्जी ही अशी दोन गोष्टी आहेत की ते आपल्याला तारणार आहेत. कारण आपण जो काही खेळ मांडला आहे आता इंडस्ट्रियलायझेशनचा आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्री, प्रत्येकाकडे कार आहे, हे थांबवणं आता जवळपास अशक्य आहे. आणि लोकसंख्या एवढी भरमसाठ वाढत आहे, ती पण थांबवता येत नाही आपल्याला. परंतु एवढी मोठी लोकसंख्येचा वापर करून आपण एक गोष्ट म्हटलं चांगल्या प्रकारे करू शकतो, ते म्हणजे सोलर एनर्जी, विंड एनर्जी, टायडल एनर्जी, न्यूक्लिअर एनर्जी यांचा वापर करायचा, जेणेकरून फॉसिल फ्युएलचं बर्निंग ऑलमोस्ट झिरो होणार. ते जरी झिरो झालं तरी पण ॲसिड रेन किंवा इतर ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज सारखे जे काही आपल्याला परिणाम आज भोगावे लागत आहेत ते खूप कमी होतील आणि आपलं लाईफ चांगलं बनेल, आपलं लाईफ स्पॅन वाढेल. इम्प्लिमेंट एमिशन कंट्रोल्स. बघा, आपल्याकडे एमिशन कंट्रोल करायला गरजेचंच आहे. ते जर आपण असंच करत राहिलं तर प्रॉब्लेम हा येणारच आहे.
म्हणजे आपण आपल्या प्रगतीसाठी या गोष्टी इंडस्ट्रियलायझेशन वगैरे करतो आहे, परंतु आपण जिवंतच जर राहणार नाहीत ही प्रगती काय कामाची. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण बॅकडेटेड जायचं आणि खूप जुन्या काळामध्ये जसं बैलगाडी वापरायची तसं वापरायचं, असंही नाहीये त्याचा अर्थ. मग आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला ज्या ज्या ठिकाणावरनं कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड हे रिलीज होतात ना, तिथे तिथे ते कमी कसे करता येतील अशी टेक्नॉलॉजी आपल्याला घ्यावी लागेल, जसं की स्क्रबर्स आणि कॅटॅलिटिक कन्व्हर्टर. आता हे स्क्रबर्स काय करतात, की जे काही SO2 चे पार्टिकल्स असतात किंवा NOx चे पार्टिकल्स असतात ते ॲब्झॉर्ब करून घेतात. आणि खूप सारे स्क्रबर्स, वेट स्क्रबर्स, ड्राय स्क्रबर्स असतात आणि हे खूप साऱ्या ठिकाणी वापरतात. मुंबईमध्ये पण ह्याचा वापर सुरू आहे आणि मोस्टली हिवाळ्यामध्ये आपण याचा वापर जास्त करतात, जेणेकरून हवेमध्ये असलेले जे पार्टिकल्स आहेत, जे टॉक्सिक आहेत, ते आपल्याला ह्यामध्ये जमा करता येतील आणि नंतर त्याची विल्हेवाट लावता येणार. तर कॅटॅलिटिक कन्व्हर्टर काय असतात, जे काही पॉयझनस गॅसेस बाहेर पडतात व्हेकल्समधनं, ते बाहेर न पडू देता त्याचं कन्व्हर्ट करून चांगले पार्टिकल्स बाहेर सोडण्याचं काम असतं कॅटॅलिटिक कन्व्हर्टरचं. तर हे पण आपण अगदी ॲडव्हान्स्ड वापरणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या व्हेकलमधून जे काही पॉयझनस गॅसेस रिलीज होतात ते होत नाही किंवा खूप कमी प्रमाणात होतील. इन्क्रीज एनर्जी एफिशियन्सी हे खूप महत्त्वाचं आहे. जर काय, तुम्ही फॉसिल फ्यूल जाणणारच, परंतु तुम्ही रिकाम्या गोष्टीसाठी ज्या वेळेस गरज नाही आहे त्यावेळेस तुम्ही जो वीज पुरवठा आहे तो बंद करणे, लाईट्स बंद करणे, मशीन्स बंद करणे, वेळ असेल, गरज असेल त्याच वेळेस ती चालू करणे, एवढं जरी आपण केलं आणि एनर्जी जरी का सेव्ह केली तरी चालेल. चांगली उपकरणं की जे अगदी एक वॅटमध्ये खूप रात्रभर चालणार किंवा 2 रात्री चालणार किंवा 3 रात्री चालणार अशी चांगली उपकरणं आपण ट्यूबलाईट्स वगैरे जर का तयार केल्या तर डेफिनेटली एनर्जी सेव्ह होणार म्हणजेच काय, ती प्रोड्यूस करण्यासाठी लागणारे जे फॉसिल फ्यूल आहेत ते कमी लागणार, त्याचं कमी बर्निंग होईल आणि कमी बर्निंग झाल्या कारणाने कमी गॅसेस रिलीज होतील वातावरणात आणि डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली आपल्याला त्याचा फायदा होईल. प्लांट ट्रीज, बस मी सांगितलं, प्लांट ट्रीज अँड व्हेजिटेशन. तुम्ही शहरामध्ये जागा नाही तुमच्याकडे, परंतु तुमच्याकडे फ्लॉवर बेड आहे, तुम्ही लावा ना तिथे प्लांट्स. तुम्ही जेवढं ऑक्सिजन घेत आहात तेवढा जरी का तुम्ही जनरेट करून दिला तुमच्या पूर्ण घराच्या गॅलरीमध्ये किंवा इतर जिथेही तुम्हाला टेरेस वगैरे जिथेही जागा मिळेल, गार्डन मिळतील, तिथे तुम्ही चांगली झाडं लावून ठेवली तर नक्कीच प्रत्येकाने ही जर वातावरणाची काळजी घेतली तर आपल्याला जास्तीत जास्त झाडे लावता येतील, जास्तीत जास्त वनस्पती लावता येतील. आणि वनस्पती आणि झाडे ही अशी आहेत की ते मोस्टली कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड हे सगळे जे पॉयझनस गॅसेस आहेत त्यांना शोषून घेतात. सो आपण तेवढं तरी करू शकतो आणि ते करायलाच पाहिजे, कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही. मग सरकारने पण काही इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत. तुम्हाला हा प्रश्न पडू शकतो की व्हॉट आर द डिफरंट विच इज नॉट द गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह टू कर्ब ॲसिड रेन, असा प्रश्न पडू शकतो. मग आता तुम्हाला क्लीन एअर ॲक्ट आहे, ॲसिड रेन ॲक्ट आहे, युरोपियन युनियन्स एमिशन ट्रेडिंग सिस्टम आहे, चायनाज एअर पोल्युशन कंट्रोल ॲक्शन प्लॅन आहे. सो दीज आर द डिफरंट इनिशिएटिव्ह दॅट ग्लोबली द गव्हर्नमेंट हॅव टेकन. So you may be asked about this, so you should know what is Clean Air Act, Acid Rain Program, European Union's Emission Trading System, China's Air Pollution Control Action Plan. So all these things I have given you. So which is the odd man out of the 4 given, you will be asked. So you should be in the position to answer it, and once you know this, you will be. सो अशा प्रकारे आज आपण ॲसिड रेन हा मोठा आणि खूप महत्त्वाचा एक टॉपिक कव्हर केलेला आहे. बाकीचा जो पुढचा टॉपिक आहे आपण पुढच्या लेक्चरला घेऊ. मी तुम्हाला प्रत्येक एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेमचे MCQs पण देणार आहे, कारण 70 मार्कांची जी तुमची जी परीक्षा आहे त्यासाठी मी तुम्हाला नक्कीच तयार करणार आहे. जेव्हा ही पूर्ण एन्व्हायरमेंटल इश्यूज मी कंप्लीट केलेले असतील त्यावेळेस मी प्रत्येक एन्व्हायरमेंटल इश्यू, क्लायमेट चेंज असू दे, ॲसिड रेन असू दे, ग्लोबल वॉर्मिंग असू दे, ओझोन लेअर डेप्लिशन असू दे, ह्या प्रत्येकावर मी 10-10, 15-15 चांगले MCQs तुम्हाला देणार आहे विथ आन्सर्स. सो स्टे ट्यून्ड. गुड लक. थँक्यू.